हॅलो मित्रांनो, सकाळचे वाजले होते 4:45 आणि आज आम्ही निघालो होतो कोल्हापूरला. बऱ्याच वर्षापासून जाणं झालं नव्हतं आणि ही आहे बड्डे गर्ल. आज अपूर्वाचा बड्डे होता आणि म्हणून आम्ही ठरवलं बड्डेच्या दिवशीच अंबाबाईचं दर्शन घ्यावं कोल्हापूरला. आणि मग आम्ही निघालो नगर रोडने कात्रजच्या बोगद्याला लागलो आणि सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं. सूर्योदय होतच होता. सकाळच्या वेळी ट्रॅफिक खूपच कमी होतं आणि असं मस्त परिसर आणि आम्ही ड्राईव्हसुद्धा एन्जॉय करत होतो. आणि मग आम्ही दरीपूल मार्गे कात्रजच्या रोडने हा बघा कात्रजचा बोगदा आणि इतके ढग खाली रस्त्यांवर सुद्धा आले होते. आणि अनुश्रीला सुद्धा बोगदा आम्ही पहिल्यांदा दाखवला तर तिलासुद्धा खूप आनंद झाला होता. आणि मग रस्त्यावरची सिनरी बघत हे बघा लेक आहे का नदी आहे बट सुंदर दिसतंय. आणि मग आम्ही घाट याच्यावर आलो आणि हा खंबाटकी घाटावर सुद्धा खूप धुकं आणि ढग असं छान वातावरण होतं. आणि मग त्याच्यातनं मार्ग काढता काढता खूप मजा आली ड्राईव्ह करताना. आणि खूपच वळणावळणाचा रस्ता होता. आणि त्याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. कोथिंबीर वडी ही बघा बारकी चालू झाली. पण तो जो नाश्ता होता तो आम्हाला अजिबात आवडलेला नव्हता. सो आय वूड नॉट सजेस्ट टू विजिट दॅट प्लेस. तो असं करता करता आम्ही करवीर नगरीत पोचलो. आणि ही बघा आमची रूम. आम्ही 2 दिवसासाठी स्टे केला होता. आणि येस, त्याच्यानंतर आम्ही लगेचच थोडा वेळ फ्रेश होऊन बाहेर पडलो कोल्हापूरच्या मार्केटमध्ये. अनुश्रीला आणि अपूर्वाला खूप आवडतं मार्केटमध्ये फिरायला. आणि ही महालक्ष्मी धर्मशाळेचा जे मेन पश्चिम द्वार आहे त्याच्यासमोरचा हा एरिया. आणि आम्हाला खूपच वर्ष झाले होते, 3-4 वर्षांनी आम्ही कोल्हापूरला आलो होतो, पण काहीच बदललं नव्हतं. खूप छान वाटत होतं मार्केटमध्ये फिरताना. आणि मग आम्ही हे बघा अंबाबाईचं हे मेन पश्चिम महाद्वार. आणि मग आम्ही असे फोटोज क्लिक केले छानसे. खूप निरभ्र असं स्वच्छ आकाश होतं. इथे अनुश्रीचा लहानपणी एक फोटो होता म्हणून म्हटलं चला पटकन एक फोटो काढा. हे बिनखंबी गणेश मंदिराच्या जवळ आम्ही थांबलो होतो म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी सगळ्यांना एक म्हटलं फोटो काढावा. आणि मग आम्ही तिथली लोकल दुकानात म्हटलं जरा चला फिरावं, थोडं शॉपिंग करावी म्हणून रिक्षेत बसून फटाफट असा आम्ही मार्ग काढत होतो. पण त्या दिवशी कोल्हापूरमध्ये प्रचंड गर्दी होती. आणि हा कोल्हापूरचा फेमस रंकाळा तलाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर हा खूपच फेमस तलाव आहे. आणि इथे संध्याकाळच्या वेळी खूपच भारी सनसेट वगैरे दिसतो. आम्हाला बोटिंग करायची इच्छा होती पण आम्हाला खूप वेळ होऊन गेलं होतं, संध्याकाळ होऊन गेली होती. मग आम्ही कॅन्सल करून टाकलं आणि मग आम्ही असे छोटे आणि सुंदर फोटोज क्लिक करत होतो. आणि मग या मुलीची मस्ती सुरू झाली. मग काय करावं काय करो म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो. आणि बघा हे सुंदर अशी नारळाची झाडं आणि त्याच्यामध्ये काय व्ह्यू दिसत होता. आणि ही मुलगी इतकी मस्ती करत होती आणि तिला मी मस्ती करू देत नव्हतं म्हणून हे बघा तिचे असे नाटकं सुरू झाले होते. हे बघा आता नाकवरती करेल आणि त्या नाकावर इतका राग आहे तिच्या, त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती आता हे बघा मग खेळावं म्हणून मग आम्ही पकडापकडी खेळत बसलो. मग मला पकड म्हणून तिच्याशी खूप मज्जा केली. आणि मग मला लागली थाप. म्हटलं बाबा मला बसू दे आणि तू कर कंटिन्यू. म्हणून मी परत थोडा वेळ बसलो आणि मग ती तिची खेळतच होती. आणि त्याच्यानंतर तीही खेळली वेडेवाकडे हातपाय करून दमली. आणि मग तिला एक खेळणं दिसलं, ते वरती उडवायचं हवेमध्ये. मग मी म्हटलं चला हिला घेऊन देऊ, तर मलाच ते जमत नव्हतं. मग शेवटी जमलं. आणि हे बघा ते असं गोल करून त्याच्यात एक छोटासा लाईट लावला आहे, खूप छान दिसत होतं. हे बघा हिने घेतलं, हिला येतंय का जमतंय का बघू. हिला जमतंय. आणि आता बघा सगळ्यात उंच उडवते. अरे कुठे गेलं अरे, हे गेलं डायरेक्ट त्या कुंपणाच्या पलीकडे. मग मी उठलो तर ते हरून गेलं होतं. मग आम्ही परत आलो तर इथे छानशी अशी रंकाळ्याची चौपाटी होती, खूप सारे स्टॉल्स, खूप सारे दुकाने. आणि हा बघा हा सेल्फी स्पॉटमध्ये अनुश्रीने खूप छान एन्जॉय केलं. इथे अगोदरच्या 2 मुली उभ्या होत्या तर खूपच अशा थंड एका ठिकाणी अशा एका समोरच बघत होत्या. आणि ही आमची अनु इतकी पोज देते, कुठली देव आणि कुठली नाही अशी तिला झाली आहे.
आणि मग आम्ही येताना छानसे फोटोज क्लिक केले आणि रात्रीसुद्धा रंकाळा परिसरामध्ये बोटिंग चालू होती आणि त्याचा नजारा असा काही दिसत होता. मला तर भीतीच वाटते, पण लोक तरीसुद्धा बोटिंग करतात. आणि मग आम्ही महालक्ष्मी महिला गृहोद्योगच्या छान खानावळीत आलो. अपूर्वाचा बड्डे होता, तिला कुठल्या फॅन्सी हॉटेलात जायचं नव्हतं, म्हणून मग आम्ही घरगुती रेस्टॉरंटमध्ये जाणं पसंत केलं. आणि तिथे छानसं वांग्याचं भरलं वांग्याचं आमटी होती आणि मग थालीपीठ घेतलं आणि मग परत आम्ही येताना अंबाबाईचं दर्शन घेतलं. मुखदर्शनाला सुद्धा प्रचंड गर्दी होती सुट्ट्यांच्या कारणाने. आणि मग आम्ही असे फोटोज क्लिक केले. पण खूपच छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळी मंदिराचा परिसर. तिथे थोडा वेळ जरी बसलं तरी तुमच्या सगळ्या चिंता दूर होतात. तुमच्यासाठी हा अंबाबाईचा फोटो. थँक्यू.